श्रीमंत गंगाधर पंत. श्री, तुला काय अपचनाचा वगैरे त्रास होतोय का? नाही का? सकाळपासून 70 फेऱ्या घातल्यास म्हणून विचार. नाही ग, माझा 10,000 रुपयाचा चेक यायचा आहे, तो अजून आला नाहीये. अशा फेऱ्या मारल्याने काय तो चेक येणार आहे? देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे होतीस ग तू? हा, तुझ्या बरोबर मंडपात फेऱ्या घालत होते. अनु प्लीज माझं डोकं नको फिरव ग. एक तर सकाळ सकाळीच कोणीतरी नष्टर लावलंय. उठल्यावर कुणाचा चेहरा बघितला होता कोणाच ठाऊक. स्वतःचाच. हे बघ, तू स्वतःचा चेहरा पाहिला होता. अनु तो 10,000चा चेक का नाही आला त्याचा विचार कर. हे बघ, मला काय वाटतं, सध्या तुझे ग्रह फिरलेत, तू ग्रहशांती का नाही करून घे? नाही, सूर्य चंद्र तारे यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. गुरुनाथ चंद्रकांत तारे यांच्याकडनं माझा चेक यायचा आहे. बघितलंस, गुरु चंद्र तारे तिघही तुझ्यावर चिडलेत. असं काय करतो, शांती करून घे ना. या थोतांडावर माझा विश्वास नाहीये ग. मग बघत बस ना वाट, माझं कशा डोकं खातो. कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. काय करतेस काय तू? सॉरी तुम्ही इथे आहात होय? काय आहे, घरात असलात की तुम्ही कुठेही पडलेले असता ना, त्यामुळे तुम्ही कुठे आणि फर्निचर कुठे काहीच कळत नाही. आई, करंदीकर गुरुजी कधी यायचे? करंदीकर गुरुजी? त्या बुवाला कशाला बोलावलं इथे? ओ, ते बुवा नाही येत. ही इज अ फेमस गॅस्ट्रॉलॉजर. गॅस्ट्रॉलॉजर नाही का, ऍस्ट्रॉलॉजर आहेत, ऍस्ट्रॉलॉजर. पण एक सांगतो, माझ्या घरामध्ये असली बुवाबाजी मला अजिबात चालणार नाही. तुम्हाला विचारताय कोण? हरिओम हरिओम एव्हरीबडी हरिओम. अरे वा करंदीकर, एकदम भगवे कपडे वगैरे घालायला लागला. काय आहे, सध्या दिखाव्याचा जमाना आहे ना, त्यामुळे असे कपडे घातले की थोडस ग्लॅमर येतो. अरे हो, पण ग्लॅमर साठी तू करंदीकर आहेस की सलमान खान आहेस? अरे काही काय बोलताय? माइंड युअर टांग. टांग नाही ग, टंग टंग. आणि हा कुठला कोण बुवा? अगं हा माझ्या वर्गातला करंदीकर, लहानपणापासून पोरींवरती लाईनी मारायचा. पा, राहू दे ना. तुम्ही येता श्रीमंताची पत्रिका बघायला? या, मी आहे ना. बाबा काही ऍथलेटिक्स जमतंय का हो? ऍथलेटिक्स? तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणायचंय का? हो तेच ते. जमतंय का? हो. तुमच्या मुलाच्या नावामध्ये जरा प्रॉब्लेम आहे. तरी यांना सांगत होते की टीसीच्या मुलाचं नाव अजिबात शोभत नाही श्रीमंत. पण आता काय करणार, या वयात कसं नाव बदलणार आणि कुठल्या अक्षरावरून? ड किंवा फ किंवा क. नाही, मला वाटतं त्याच्यापेक्षा डफ्फर हे नाव जास्त सूट होईल, नाही का? गप्प बसा. बाबा आता आलेत ना. बाबा हो, माझा पण हात बघता का? मी काय तुम्हाला कान साफ करणार वाटलं? आता आलाचा तर याचाही कान साफ करा, त्याचाही कान साफ करा. प्लीज माझी अपॉइंटमेंट घ्या माझ्या बायकोकडून. ती माझी सेक्रेटरी आहे, प्लीज. करंदीकर, कोण आहे? ए करंदीकर, अरे तुझी बायको म्हणजे आपल्या वर्गातली अर्चना देशपांडेच ना रे? चल निघतो मी. अरे वा, वाचनाची पण आवड आहे वाटतं तुला. कुठली पुस्तकं वाचतेस? लहान मुलांच्या नावाची. अच्छा. मी तर बाबांच्या स्कूटरवर सगळ्यांना पेढे वाटतो. काही असं काही झालेलं नाहीये बाबा. माझी नावांची पुस्तकं का वाचतेस तू? अरे नावं ठेवायला. अजून कोणाला नावं ठेवायचे? तुला. का? चंपू, फद्या, बावळट, मूर्ख ही काय नावं कमी आहेत? नाही, तुझं श्रीमंत नाव बदलून आपल्याला तुझं वेगळं नाव ठेवायचंय. ड फ ख ही 3 अक्षरं आलीत. पण नाव का बदलायचंय? अरे आपले करंदीकर गुरुजी आहेत ना, त्यांनी सांगितलं श्रीमंताची भरभराट जर व्हावीशी असं वाटत असेल तर त्याचं नाव बदला. त्या करंदीकर भडभुंजाला म्हणावं आधी स्वतःचं नाव बदल. मंगलमूर्ती नाव आहे आणि धंदे काय? वेश पालटायचे आणि लोकांना टोप्या घालायच्या. अजिबात मी माझं नाव बदलू देणार नाही. का? काय म्हणजे काय? समाजामध्ये माझी ओळख आहे ती. कसली कर्माची ओळख? गल्लीतला कुत्राही ओळखत नाही, मोती पण अंगावर भुंकतो तुझ्या. श्वान पथकामध्ये माझी ओळख नाहीये, माणसांच्या समाजामध्ये माझी ओळख आहे. हा? हा, मग
लोक काय म्हणतात पहा पहा तो श्रीमंत आला श्रीमंत काही कौतुकाने म्हणत नाहीत पहा पहा तो श्रीमंत आला. नावं ठेवायला म्हणतात. नाव श्रीमंत आहे पण चहावाल्यापासून पानवाल्याकडे सगळीकडे उधारी आहे. कळलं? ते काहीही असलं तरी माझं नाव बदलू देणार नाही. माझं नाव श्रीमंत आहे आणि श्रीमंतच राहील. श्रीमंत गंगाधर पंत. मी श्रीला समजावं नाव बदलायला तयार नाहीये. अरे मी अजिबात नाही रे बाबा. काय झालं? तो जर का चिडला ना तर तो माझंच नाव बदलून टाकायचा. ऍक्च्युली ना ते बदलायलाच पाहिजे. काय नाव आहे गंगाधर. हे बघ, हे नाव वगैरे बदलणं मला मुळीच मान्य नाहीये. हा, तर तुम्हाला जर का बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता. मी विरोध नाही करणार. विरोध करायला तुम्ही काही समाजसेवक आहात? नाही, तुम्ही विरोध केला तर तुमचं उपोषण होतं पण ते आईमुळे. तुम्हाला अरे गधडे मला एखादी आयडिया दे ना. आयडिया आहे. आता नाव बदलणं हे दादाला मान्य नाही. बरोबर. मग त्याला सांगताय कशाला? न सांगताच बदला ना. कसं शक्य आहे? शक्य आहे. गॅजेट ऑफिस मध्ये जाऊन तिकडे जायचं नाव बदलायला. मग एकदा तिकडचं नाव बदललं की ते राजपत्रात येणार. मग बँकेला कळवायचं. एकदा का बँकेतलं नाव बदललं की दादाच्या खात्यावर पैसा 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 पैसा. वा 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 वा. आधी याचं नाव अभिमानाचे बदलून गाढव करून घ्या. आयडिया चांगली आहे. माझी हे नाव बदलायला मान्यता आहे. अहो नाव ह्याचं बदलायची नाही म्हणत आहे. गॅझेट ऑफिस मध्ये जाऊन श्रीचं नाव बदलायची आयडिया चांगली आहे. अबे चल 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 चल. मॅडम स्टॉप. अरे हाऊ डू यू डू? नाही म्हणजे कुठं चालत कुठं डायरेक्ट आत घुसताय. तुम्हाला काय धर्मशाळा वाटली का काय? नाही आम्हाला नाव बदलायचंय. का कशाला? काय एवढं खराब झालं हे नाव? हो काहीतरी काय बोलताय? अहो नाही म्हणजे एवढं काम खराब कशाला करायचं जेणेकरून नावच खराब होईल. हो तसं नाही. यांना यांच्या नवऱ्याचं नाव बदलायचंय. नवरा का बदलला? काय बोलताय तुम्ही? अहो नाही म्हणजे पॉश कारच्या बाजूला खटारा टेम्पो शोभून दिसत नाही ना म्हणून कुणी कुणी नवरे बदलतात ती. वहिनी तुम्हाला खटारा टेम्पो म्हणतोय हा? तू बस. कार म्हणाला तो. आणि तसं काही नाहीये. मला माझ्या एकुलत्या एक नवऱ्याचं नाव बदलायचं आहे. आयला लोक बायकोचं नाव बदलायला येतात. तुम्ही डायरेक्ट नवऱ्याचंच नाव बदलायला आलाय. काय नेमका प्रॉब्लेम काय? नाही म्हणजे ते पप्पू कैची बांबू मिरची आपले हे बाबू मिरची असलं काय खतरनाक नाव नाही ना? चल असली भंगार नाव नसत आमच्या खानदानात का? अहो मग नाव का म्हणून बदलताय? ए तू पिऊन ना रे? त्यात काय मी नेहमीच असतोय. तिथे दिसतंय तुझ्या कपड्यांवरून. तुझं नाव काय? तू बोलतो किती? काम काय? हा अंगावर यायचं नाही. अंगाला हात लावायचा नाही. बाटली पाण्याला राहतो आपण. काय 2 महिने शिफ्ट होणार आहे ना. जाऊ दे ना. कशाला याच्या तोंडी लागतो? हे बघा आम्हाला फॉर्म घ्यायचा आहे. आम्हाला आज जाऊ दे. असं कसं जाता येईल? आधी रांगेत उभे राहा. तुम्हाला हे बघा साहेब तुम्हाला जरी रांग दिसत नसली ना तरी इथं ऑलरेडी 400 बायका रांगेत उभे आहेत. ती अहो 1000 रुपयाचं टोकन देऊन मला गेले ते त्यांच्या कामाला. तुम्ही पण मला 1000 रुपये द्या. तुमचा पण फॉर्म मी भरून टाकतो. हा सरळ सरळ तोंडावर लाच मागतो. मी छदामही देणार नाही. अरे मी तर देऊच शकत नाही. मग निघा निघा. चल चल. आता ज्याला त्यांना येणार ना टीव्हीला. असं काय करतोस दत्तू? तू जा ना ऑडिशनला. इतका हँडसम दिसतोयस. लगेच सिलेक्ट होशील. हा काय म्हणतोयस? ऍक्टिंगचं? अरे कशाला काळजी करतोस? हिमेशला जमते. तुला काय नाही जमणार? हा 1 मिनिट हा दत्तू. तुम्ही 2 मिनिटं थांबा. मी 15 मिनिटात तुमच्याशी बोलते. हा काय म्हणतोयस? काय तुला एकही सिनेमाचा डायलॉग येत नाही? अरे पण चौपाटीवर तर सारखे डायलॉग मारत असतोस. बरं बरं ठीक आहे. मी करते तुला हेल्प. ओ बोला बोला. 15 मिनिटं व्हायची अजून. बोला बोला. नाही तुम्ही मला एक सिनेमाचा डायलॉग सांगा ना. सिनेमाचा डायलॉग? इथे आम्ही काय ऑडिशन द्यायला आलोय? नाही ते मला माहिती आहे पण आता एक सिनेमाचा डायलॉग मी आठवणार म्हणजे अर्धा तास जाणार. उशीर कोणाला होणार? नको नको. त्यापेक्षा मी पटकन एक मस्त डायलॉग बोलून दाखवतो. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती हैं. सेनोरिटा नाही ना सेनोरिटा नाही ना है ना. तुम्हारी आंखें बहुत खूबसूरत है. बस जरा ये चश्मा बीच में आ रहा है. अगं बाई गेले वाटतं. आले आले. हा एकदम एकदम टिकटॉक शाहरुख खान. तू ऐकलंस ना? हा एक मिनिट हा, ह्याला ऐकवा. काय करायचं? ओ माझा बॉयफ्रेंड आहे. ठीक आहे. अबे,
दत्तू दत्तू अगं बाई हा एकदमच खामोश झाला. हा 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 आहेस ना? हा ऐकलंस ना? जसा त्याने बोलून दाखवलं ना तसाच बोल. हा आणि एकदम फिल्म साईनच करून ये. मग आपण दोघं ना. अहो की स्क्रिप्ट ऐकवताय का त्याला? सॉरी हा हा दत्तू ऑल द बेस्ट हा. लव यू बाय. हा बोला काय काम आहे? माझ्या नवऱ्याचं नाव बदलायचं. बर आत्ता काय नाव आहे? श्रीमंत. अय्या छान नाव आहे. कशाला बदलताय? छान नाव आहे, कशाला बदलताय काय? त्यांच्या नावामुळे सारखे इन्कम टॅक्स लोक धाड घालतात आमच्या घरावर. हो तुमच्याकडे एवढे पैसे आहेत मग तुम्ही एक फिल्म प्रोड्यूस करा ना. हो आम्ही फिल्म प्रोड्यूस करतो त्या दत्तूला हिरो घेतो त्याचं डबिंग पण मीच करतो. खुश. आता आम्हाला फॉर्म देणार नाही ना? हो हा घ्या. हा फॉर्म भरा आणि पळसुले साहेबांकडे द्या. हा पण बरं आहे. दिलीप कुमारचं खरं नाव पळसुले. दिलीप कुमारचं खरं नाव पळसुले? हा? कसं शक्य? अहो पळसुले पळसुले माझं आडनाव आहे. ते माहितीये मला, वाचलं की मी इथे. आपण इथे लिहायचंय मला. तुम्ही सांगा दिलीप कुमारचं खरं नाव सांगा ना. युसुफ. ए यू काय बोलला तुम्ही मला? नाही दिलीप कुमारचं खरं नाव युसुफ. एक मिनिट. युसुफ. बसा करेक्ट आहे युसुफ. करेक्ट आहे. राजेश खन्नाचं खरं नाव काय? राजेश खन्नाचं खरं नाव लिहिल्याशिवाय शब्द कोण पूर्ण होणार नाही ना. सांगा लवकर सांगा. जतीन. खरं नाव जतीन आहे. एक मिनिट. हा जतीन. एक मिनिट. तुम्ही इकडे काय शब्द कोड सोडवायला आलाय? आम्हाला काही कामधंदे नाही का? शब्द कोडी कसलं सोडताय? कामाचं बोला पटकन. कामाचं बोला. माझ्या नवऱ्याचं नाव मला बदलायचं. पर्यायी शब्द सांगा. म्हणजे दुसरं नाव शोधलंय का तरच बदला. आणि मुळात म्हणजे तुम्ही नाव बदलतायतच का? हो काय सांगू. काय? त्याच्या आई वडिलांनी कौतुकाने त्याचं नाव श्रीमंत ठेवलं. श्रीमंत. पण म्हणतात ना नाव सोनूबाई. चिटिंग. तुम्ही आता श्रीमंत म्हटलात ना नाव. अहो तसं नाही, म्हण आहे. म्हण आहे? हा मग म्हण. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा बाळा. थांब ना बाळा. ही असली गत आहे. असली कमाई नाही. एका ज्योतिषाने आम्हाला सांगितलंय त्यांचं जर नाव बदललं ना तर तुमची भरभराट होईल. हो मग हेच का ते श्रीमंत? नाही मग श्रीमंत कुठे आहेत? श्रीमंत घरी आहे. त्यांना आणा. त्यांना ते आल्याशिवाय नाव बदलता येणार नाही. आणा त्याला. शक्यच नाही. आज सकाळी नाव बदलण्यावर आमचं खूप मोठं भांडण झालं. ते येणार नाही. अहो नाही पण ते इथं आल्याशिवाय नाव बदलता येणं शक्य नाही. अहो पण का? काय सांगू. मागे एकदा ना एका बाईने तिच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं म्हणून चिडून जाऊन तिच्या नवऱ्याचं नाव बदलून डुक्कर असं ठेवलं. त्यामुळे त्या नवऱ्याने आमच्यावरच केस केली. तेव्हापासून आम्ही रिस्क घेत नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याला आणा प्लीज. तर काय करायचं? श्री पण ना. आणि तू तर म्हणाला होतास पटकन काम होऊन जाईल. मला काय माहिती होतं सगळं असं होणार आहे. मागे एकदा आलो होतो इकडे मित्राच्या बायकोला घेऊन. मित्र पण होता बरोबर. तिचं नाव बदलायचं होतं म्हणून आलो होतो. पण इकडे काय एजंट होता तेव्हा. काय बरं त्याचं नाव? दिवेश. नाही रॉनी. दिवेश रॉनी. तो गाणं पण म्हणायचा होनी अन होनी कर होनी रॉनी रॉनी रॉनी. रॉनी ना. रॉनी तर आता गोव्याला गेला. हा इतकी नावं बदलली त्याने. आता गोव्यात स्वतःचे 3 बार टाकले. आणि आपण माझं एकच आहे. अहो नाही, तुम्ही. मी आपण. माझं नाव दिवेश. मी रॉनीचा मानलेला मुलगा. काय काम होतं? माझ्या नवऱ्याचं नाव बदलायचं. बदलूया की. 2000 रुपये द्या. एवढे मी नाही देणार. मॅडम अहो जर तुम्ही पैसे दिले नाहीत ना तर तुम्हाला फेऱ्या माराव्या लागतात. मागे असंच झालं. एक माणूस सारखा फेऱ्या मारायचा. फेऱ्या मारून मारून तो मेला. एक मेला. मी नाही देणार एवढे पैसे. मी श्रीमंताला इथे घेऊन येईन. हे बघा श्रीमंत असो किंवा गरीब फेऱ्या या माराव्याच लागणार. मला फेऱ्या मारलेल्या चालतील. चल रे. काय म्हणते माझं हँडरायटिंग? हा हँडरायटिंग. हस्तरेखा म्हणायचं का तुम्हाला? खरं सांगू का? तुम्ही जर कबड्डीमध्ये हरिओम केलं असतात ना, करिअर केलं असतात ना तर तुमचं भविष्य खूप उज्ज्वल होतं. कबड्डी? खरं सांगू मला लहानपणापासून कबड्डी खेळायला खूप आवडायचं. पण घरच्यांनीच माझी तंगडी खेचली. आई घरात नाही येत वाटतं.
अरे बाबा माझं फ्रॅक्चर बघताय ते फ्युचर म्हणायचंय ना. म्हणजे भविष्य बघण्यासाठी मी यांची अपॉइंटमेंट घेतली होती. म्हणजे यांनीच माझी अपॉइंटमेंट घेतली होती. म्हणजे आम्ही एकमेकांची अपॉइंटमेंट घेतली. म्हणजे ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही नाव बदलत की नाही नवऱ्याचं? नाही ना अजून. नाही. जेवढं तुम्ही नवऱ्याचं नाव बदलायला उशीर कराल ना तेवढं तुमचं नवऱ्याचा हरिओम व्हायला उशीर होईल. आपलं हे भाग्योदय व्हायला उशीर होईल. दादा ऐकत नाहीये ना. ते गॅजेट ऑफिस वाले म्हणतात ज्याचं नाव बदलायचं तो माणूस समोर पाहिजे. आता काय करायचं सांगा. अरे मग काहीतरी चिरीमिरी देऊन टाकायची. नाही सगळं करून झालं पण काही ऐकत नाहीत ती लोक आणि आता काय करायचं तेही सुचत नाही. मला एक भन्नाट आयडिया सुचलेली आहे. आपण जर या करंदीकरांना श्रीमंत बनवून घेऊन गेलो तर काहीतरी काय कसं शक्य आहे? काय शक्य नाहीये. नाव बदलायची आयडिया कोणाची? तुमची. आता तुम्हीच वहिनीचा नवरा बनून या ना. हे बघा दादाचं भाग्योदय करायला मदत करा प्लीज. अहो काय बोलतोय तू? त्याची फी वेगळी त्याची फी वेगळी. हिचा प्रश्न नाही हो. आता काय? त्या केवढ्या मोठ्या आहेत मी केवढा लहान आहे त्यांच्या समोर. ते तसे नाही ऐकणार. पुणेरी आहेत ना ते. हे बघा आम्ही तुम्हाला टॅक्सीने घेऊन जाऊ, टॅक्सीने आणून सोडू आणि नाश्ताही देऊ. कधी निघायचं? आत्ता चला, चला, चला. आई अहो जाग्यात का झोपलायत? ध्यानाला बसले मी. भलत्या वेळी झोपायची सवय नाही मला तुझ्यासारखी. आई एवढं ध्यान केलं ते काय कमी आहे का? हे वेगळं ध्यान करत बसलायत. तुझं काय काम आहे सांग. हा मी तुम्हाला हे महत्वाचं काम सांगायला आलीये की मी करंदीकरांना श्री म्हणून गॅझेट ऑफिस मध्ये घेऊन झाले. तुम्हाला एक आयती संधी मिळाली माझी बदनामी करण्याची. त्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेणार हो की नाही? बदनामी? अगं कसली बदनामी? अहो असं काय करता तुम्ही श्रीला सांगाल की नाही की श्री बघ बाबा तुझी बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरते. शी, 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 शी. असल्या बॅड हॅबिट्स मला नाही येत. हॅबिट म्हणायचंय का तुम्हाला? तेच ते असल्या वाईट हॅबिट्स नाही येत मला. तुम्हाला कसल्या हॅबिट्स आहेत ना ते मला चांगलंच माहिती. जरा जरी श्रीला माझा संशय आला ना तर मला लगेच कळेल की तुम्हीच श्रीचे कान भरलेत म्हणून. अगं मी खरंच नाही सांगणार. तुझी शपथ घेऊन सांगते. तसं उगाच खोट्या शब्दा घेऊ नका माझ्या. मला अजून खूप जगायचंय. अरे देवा. हा? अगं नाही तुला काय करू म्हणजे खरं वाटेल सांग. शपथ घ्या शपथ घ्या घ्या म्हणा देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. गॉड प्रॉमिस ट्रूथ टेलिंग लाय टेलिंग नॉट. बर पुढे असं म्हणा श्रीचं नाव नेम श्री. मराठीत श्री नाही नको काही नाही फक्त हो म्हणा आता. हा मी श्रीचं नाव बदलायला चालले हे मी श्रीला सांगणार नाही. नाही सांगणार. हा चला आता आपण खूप श्रीमंत होणार. आपलं नशीब पालटणार. काय सांगतेस? मी नुसती शपथ घेतल्यावर आपलं नशीब पालटणार? तुमच्या शपथेमुळे नाही हो. श्रीचं नाव बदलणार मग श्री खराखुरा श्रीमंत होणार. लक्ष्मी आपल्या घरात पाणी भरणार. अगं बाई भरू दे ग बाई भरू दे. पाणी सध्या 2च तास येतं. माझी इतकी धावपळ होते. तू काय कामाची नाहीयेस. मला सगळं एक मिनिट. लक्ष्मी म्हणजे समोरची कामवाली लक्ष्मी नाही. माता लक्ष्मी. माता लक्ष्मी. अगं बाई लक्ष्मी माते पाव ग बाई पाव. मी तुझी कोकोनट आणि ब्लाउज पिसली ओटी भरीन हो. तुझी पण भरीन. कुठे गेले हे करंदीकर काका? हो हे काय आहे? आपल्याला गॅझेट ऑफिस मध्ये नाव बदलायला जायचंय. एवढे सजून कशाला आलाय? एक्सक्यूज मी तुझा नवरा म्हणून आलोय बाप नाही. पण आहेत बापाच्याच वयाचे ना. वहिनी मिळाली बाबा टॅक्सी. चला चला चला. हे कोण? करंदीकर काका. करंदीकर मस्त दिसताय. चला चला वेळ करू नका. चला टॅक्सीचे पैसे तुम्ही देणार ना? वहिनी देणार. चला चला या बसा प्लीज. चला चला प्लीज. थांबा थांबा थांबा. तुला दादा अनु कुठे चाललीस तू? श्री ऑफिसला जातोय आम्ही. अगं पण तू नोकरी सोडली होतीस ना? हो हो मी माझ्या नाही यांच्या ऑफिसला चालले. हे कोण आहेत? हे माझ्या माहेरचे फॅमिली फ्रेंड आहेत. अगं पण आहेत कोण हे?
भैया चलो चल उशीर होतो. सांग ना मला. ए, अनु, अनु, अनु.